माझ्यापैकी डोक्याची बाई असताना तुला माझ्या पैशांवर जगणं काय आवडतं? नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज आम्ही शिवाजी मंदिर नाट्यगृहात आहोत आणि इथं शनिवार रविवार या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला आहे. खूप छान प्रतिसाद होता आणि ह्या नाटकात ज्यांनी मुख्य भूमिका केली आहे ते योगेश सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल नाटकाबद्दल? मुळात हे सतीश आळेकरांनी लिहिलेलं नाटक आहे. म्हणजे त्यांच्या नावातच हे नाटकाची खरी तर कमाल आहे. आणि 1982 साली लिहिलेलं हे नाटक आजही तो विषय कंटेम्पररी आहे. त्यामुळे आम्हाला सादर करताना तो खूप मजा आली. आणि त्यांचं लिखाण, त्यांचे शब्द, त्यांचे ते सगळं जे होतं ते आम्हाला मांडताना खूप 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 म्हणजे दम पण लागला, पण करायला सुद्धा खूप गंमत वाटली, छान वाटलं. खरं तर सर वेगळी नाटकं आपण दररोज पाहत असतो, पण हा जो नाटकाचा विषय होता तो खूप वेगळा होता आणि आजच्या परिस्थितीवर हा विषय पूर्णपणे होता. एक दाम्पत्याचा विषय होता, ज्यांना मूल बाळ नाही आहे आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा पण थोडा त्याच्यामध्ये भाग होता. एकंदरीत हे दाम्पत्य एकमेकांना कसं सांभाळून घेतं त्याविषयी होतं. काय सांगाल? म्हणजे एवढा गंभीर विषय तुम्ही म्हणजे त्यात थोडीफार मस्ती मजाक सगळ्याच गोष्टी होत्या. काय बोलाल? खरं तर खूप गंभीर विषय, पण आत्ताचा विषय सुद्धा आहे हा, त्यामुळे आम्हाला तो भावला. आणि करताना म्हणजे लेखकांनी त्यात खूप छान लिहिलेलं होतं, त्यामुळे करताना पण मजा आली. आणि ती दोन पात्र जी होती ज्यांना मूल नाही आहे, 10-11 वर्ष लग्नाला होऊन त्यांना मूल नाही आहे. आणि मग बाकी दिवस तर त्यांचे जात आहेत, सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत जातोय, पण शनिवार रविवार कसा काढायचा, त्यासाठी काय करायचं, यासाठी ते मग ते नवीन पात्र, नवीन घटना जन्माला घालणं आणि मग त्या पात्रांसोबत त्यांचं ते खेळणं आणि ते तो वेळ त्यांचा चांगला घालवणं, एकच त्यांच्याकडे उपाय असतो आणि तो उपाय ते करतात आणि आनंदाने जगतात. मग पुन्हा सोमवार ते शुक्रवार त्यांचं ते रुटीन चालूच असतं. सो ती गोष्ट आम्हाला जास्त भावली आणि ते काल्पनिक कॅरेक्टर्स करताना खूप मजा आली आम्हाला. प्रेक्षकांना काय आवाहन कराल तुम्ही? अशी काहीतरी कलाकृती जी खूप आधी होऊन गेलेली आहे. सतीश आळेकर सरांनी हे नाटक लिहिलं आहे, त्यांनीच ते दिग्दर्शनसुद्धा केलं होतं त्यांचं 1982 साली. आणि त्या नाटकाचे आता पुन्हा प्रयोग आज शुभारंभाचा झाला, चांगला रिस्पॉन्स होता. ह्या नाटकाचे प्रयोग वारंवार व्हायला हवेत, जेणेकरून हा विषय जो आहे तो प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मनापासून वाटतं. आणि आम्ही त्यासाठी खरंच तयार आहोत. आणि खूप छान वाटलं, विराज थिएटर्सनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आम्हालाही खूप छान वाटलं परफॉर्म करून. तुमच्या टीमला ऑल द बेस्ट सर. तुमच्या पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. शनिवार रविवार या नाटकाचा जो पहिला प्रयोग पार पडला, त्या नाटकातली जी मेन महत्त्वाची भूमिका होती ती सुमन नावाची भूमिका होती आणि ती मॅडमनी केली आहे. मॅडम काय सांगाल? थँक्यू. नमस्कार, माझं नाव डॉक्टर यशश्री कंटक. शनिवार रविवारचा हा शुभारंभाचा प्रयोग होता. खूप धाकधूक होती मनात आणि सुमन हे कॅरेक्टर जे आहे त्यातलं फार त्याला खूप लेयर्स आहेत. म्हणजे असं सरळ जरी लिहिलेलं असलं तरी त्यात वेगवेगळी तिचे हावभाव आहेत किंवा त्याचे इमोशन्स आहेत, तर ते पार पाडणं खूप कठीण होतं. पण ते तालमीहून आणि डिरेक्टरच्या गायडन्सने आम्ही पार पाडलं. मजा आली. तुम्ही मी एक प्रश्न विचारते, तुम्ही डॉक्टरही आहात आणि हे सुद्धा नाटक वगैरे? येस. सो प्रोफेशन मी आहे डॉक्टर आणि नाटक ॲक्टिंग हे माझं पॅशन आहे. सो त्याच्यामुळे ते जोपासते. खरं तर सुमन जी कॅरेक्टर आहे या नाटकामधली ती वेगवेगळे पैलू सांगते. म्हणजे नवऱ्याला सांभाळून घेणारी सुमन असेल किंवा नवऱ्यावर चिडणारी सुमन, तरीही त्याची साथ देणारी सुमन ही आपल्याला पाहायला मिळते. तर एक महिलांना एक चांगला संदेश तुमच्या या नाटकामार्फत जातोय त्याबद्दल? येस. ॲक्च्युली ही फार एक रिलेटेबल स्टोरी आहे तसं बघायला गेलं तर. कोणत्याही काळात कोणत्याही वेळात ही लोकांना पोचणारी किंवा लोकांपर्यंत पोचणारी किंवा त्यांना भावणारी ही एक कथा आहे. सतीश सरांनी लिहिली आहे खूप छान पद्धतीने. आणि ह्यात जे नवरा बायकोचं जे नातेसंबंध असतं दर टप्प्याला ते बदलत जातं. सो ते खूप छान पद्धतीने ते मांडलं गेलं आहे आणि त्याला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला आमच्यातर्फे. खूप मस्त होतं नाटक. काय सांगाल? प्रेक्षकांना काय आवाहन कराल? एकतर सगळे प्रेक्षक जे आलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद मिळू दे. अशी छान छान कामं मी करत राहू. अजून ह्याचे प्रयोग खूप लागू दे आणि थँक्यू सो मच. आज जे नाटक झालं शनिवार रविवार, कसं वाटतंय? म्हणजे खूप सुंदर, कारण ते आमचे योगेश सर माझे मित्र आहेत, मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि आवर्जून बघायला आलो आणि खरोखरच बेमिसाल, खरंच परत परत बघावं असं वाटतं. खरं तर हा नाटकाचा पहिलाच प्रयोग होता आणि दाम्पत्याची एक गोष्ट दाखवली आहे. खरं तर प्रत्येक दाम्पत्याची ही गोष्ट आहे पाहण्यासारखी आहे. काय सांगाल?
प्रत्येक दाम्पत्याने थोडा संयम आणि धीर घेतला पाहिजे, कारण काही संकटे येतात जातात, पण त्यांनी हिंमत न हरता चांगल्या वेळेची वाट बघायला पाहिजे आणि थोडंसं न्यूट्रलमध्ये राहायला पाहिजे. त्यांनी वेट अँड वॉच करायला पाहिजे थोडक्यात, तरच त्यांना चांगले दिवस बघायला मिळतील. काय सांगाल, नाटकप्रेमींना काय आवाहन कराल? की त्यांनी परत हे नाटक बघायला यावं आणि नाटक जिथं असेल तिथं त्यांनी बघावं, जेणेकरून घरातले आता जे सध्याचे वाढणारे घटस्फोट जे आहेत, डिवोर्सचे प्रमाण आहेत, ते कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं नाटक पाहून? मी कल्याणवरून आले. नाटक छान वाटलं. आजच्या तरुण पिढीने हे नाटक बघावं. त्यांच्यासाठी खास आहे आता हे नाटक. खरं तर एका दाम्पत्याची गोष्ट होती. कशा प्रकारे दाम्पत्य एकमेकांना सांभाळतं, त्यांना मूल नाही आहे, तो एक प्रश्न आहे, गंभीर आहे खरं तर. आणि हे संपूर्ण दाखवलं गेलं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल पण थोडंफार प्रकाश टाकला गेला ह्या नाटकाच्या माध्यमातून. तर काय सांगाल? म्हणजे तसं बघायला छान आहे आणि प्रत्येकाने पाहावं अशी गोष्ट आहे या नाटकाची, चांगली आहे. प्रत्येक कपलनी पाहावं. पाहावं. असं वाटतं नाटक पाहून काय अनुभव होता? आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणीच मला वाटतं आल्या एकत्र. हो, पहिलंच नाटक होतं सरांचं कमर्शियल म्हणाल तर, पण खूप छान वाटलं. आणि व्हरायटी ऑफ इमोशन्स त्यांनी दाखवले. कधी हास्याच्या याच्यावर नेलं तर कधी इमोशनली केलं त्या क्षणी. एकाच सोबत दोन्ही अनुभव आम्हाला मिळाले. आणि विषयही खूप छान होता, गहन होता, जो पटकन लक्षात येत नाही, पण विचार केला तर खरंच इमोशनल आहे ती गोष्ट. एक कपल्सवरती आधारित हे सगळं नाटक होतं. म्हणजे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात ते स्वतःला सांभाळत असतात, वाद असतात, पण हसतातही सोबत. त्याविषयी काय सांगाल? ते अगदी जे नाटक आहे ना, आजकालच्या जीवनात जे आहे ना, की बाबा स्वतःचं कुटुंब कोणी पाहुणे वगैरे आले तर लगेच ते विस्कळीत होतात. म्हणजे विचार करतात की अरे हे आल्यामुळं हे विस्कळीत झालं, आपला संसाराचं विस्कळीत. आणि ते एकदम डायरेक्ट की घटस्फोटापर्यंत म्हणजे पोचतं आहे, शेवटचा मार्ग. पण ते तसं नाही करायला पाहिजे. आपलं जे जीवन आहे ते तसंच ठेवून त्याचा विचार नंतर करायला पाहिजे. आणि हे सुरळीत आपलं जीवन चाललंय ना, ते सुरळीत ठेवून द्यायला पाहिजे. नाही ते काही मॅटर करत नाही. सर्टिफिकेट एक मॅटर करत नाही, पण आपलं जीवन आपणच सांभाळून ठेवायचं असतं. आणि ते म्हणजे आपलं पती आणि पत्नी ह्यांनी दोघांनी मिळून ते संसारचा गाडा पुढे चालवायचा. भले त्यात दाम्पत्य नसलं म्हणून त्याच्यात काय दुसरी दुनियात नाही जायचं आपल्याला, पण आपलं जे जीवन आहे ते सुरळीत ठेवायचं. आणि हे तिसऱ्याचं नाही ऐकायचं. जीवनात जेव्हा चालतो ना तेव्हा आपण तिसऱ्याचं नाही ऐकायचं. आपलं जे मूळचं जीवन आहे तेच सुरळीत ठेवायचं. खरं तर आजच्या कपल्सनी हे आवर्जून पाहण्यासारखं हे नाटक आहे. मीही पाहिलं हे नाटक. त्याविषयी काय सांगाल? सध्याची परिस्थिती आज म्हणजे जे नवीन दाम्पत्य आहे त्यांची परिस्थिती अशीच आहे. आणि अनुकरण म्हणजे मुलं होत नाही ही सध्याची परिस्थिती असल्यामुळे हे नाटक आताचा चाहता वर्ग जो नवीन आहे त्यांनी आवर्जून बघायला पाहिजे की काय आहे, म्हणजे आपण मेंटली काय विचारसरणी घेऊन पुढे चालतो आणि त्याच्यातनं शेवट कसा करावा, म्हणजे गोड असावा, ह्याला हे नाटक पाहिल्याशिवाय कळणार नाही. म्हणून योगेश सरांना खूप खूप शुभेच्छा. पुढे या नाटकाचे अजून प्रयोग व्हावेत अशी आमची इच्छा आहे. खरं तर आता आपण एक पाहतो की असे बरेच कपल्स आहेत की जे स्वतः निर्णय घेतात की आम्हाला मुलंच नको आहे, पण कुठेतरी गेल्यानंतर पुढे असं वाटू लागतं की तो एक रिग्रेट थोडाफार फील व्हायला लागतो. काय म्हणाल त्याच्याविषयी? आजकालच्या पिढीमध्ये जसं की आहे की कपलमध्ये की आम्हाला मूल नको, ते जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत. पण एका ठिकाणी वाटतं की नाही, आपल्याकडे कोणीतरी असावं की आपल्यात समजा कोणी नाही आलं तर आपले मुलं निदान आपण त्यांच्याकडे बघून सकारात्मक दृष्टीने पुढचं जीवन जगू शकतो. तर हे जे सरांनी दाखवलं आहे ते खूप छान, म्हणजे वेगळाच विषय आहे पूर्ण आणि खूप छान पद्धतीने मांडला आहे. आणखी एक छान संदेश सरांनी ह्याच्यातून दिला की संशय येतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये अशा परिस्थिती येतात जिथे संशय निर्माण होऊ शकतो किंवा परिस्थितीमुळे ते भले काही करत नसतील तरी पण त्या संशयाला कसं हसत खेळत बाजूला करायचं आणि पुन्हा आपल्यावरचा विश्वास गहन ठेवून पुन्हा एकत्र कसं यायचं ह्याचा जाता जाता सरांनी खूप छान संदेश दिला आणि तोही खूप आवडला. थँक्यू. आपल्या व्यक्तीवर जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत तसाच टिकवला तर इझी होईल सगळंच. हे छान होईल. ते शेवटी कसं की आपल्या फोटोला कोणीतरी हार घालणारं पाहिजे हे निश्चित पाहिजे आणि ते आपल्याच कुटुंबातलं म्हणजे आपलंच दाम्पत्य पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. आणि सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला खूप छान नाटक आवडलं आणि 2 तास आमचे 3 तास कसे गेले समजलंच नाही, इतकं एन्जॉय केली आम्ही. मस्त. प्रयोगाची आम्ही वाट पाहतो आवर्जून की आता कल्याण सर्व मी पण प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही पण एकदा नक्कीच बघा. हा प्रयोग जर सरांनी लावला तर नक्कीच तुम्ही बघा आणि खूप छान विषय आहे. नाटक तर आजचं खूपच छान झालं. दिग्दर्शन योगेश कदम सरांचंच होतं.
ॲक्च्युली आजच्या जीवनशैलीमध्ये आपण बघायला गेलो की हल्ली जास्त म्हणजे लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो त्यांचा कल जास्त म्हणजे एकमेकांना समजून घेण्याच्या ह्याच्यात नसतो की थोडंसं दोघांमध्ये काय वादविवाद झाले तर लगेच डायव्हॉर्स वगैरे इथपर्यंत पोचतं म्हणजे कोणी स्वतःचं नातं टिकवण्याच्या मागे आजकाल पडत नाही. मी माझे विचार मी स्वतंत्र तू स्वतंत्र. पण ह्याच्या पलीकडे आपण जरा विचार केला की पहिल्याची जीवनशैली म्हणजे पती पत्नीचे नातं होतं ते कसं होतं की एकमेकांना समजून घेणं किंवा जे काही असेल तुझं तुझं किंवा माझं तर ते काही असो दोघांना बांधून ठेवण्यात काहीतरी एक ती आपण म्हणतो ना सीमा किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला छोटीशी एक दोर होती बांधून दोर होती, ठेवायची हां, आणि बांधून एकमेकांसाठी करण्याची एकमेकांसाठी थांबण्याची आणि समजून घेण्याचं घेण्याची एक हे जास्त, वृत्ती हां, होती. समजून घेण्याची जास्त वृत्ती होती ती आज नवीन दाम्पत्यामध्ये सहसा नाहीये. कुठेतरी कमी तर हां तर हे त्या लोकांनी नाटक आवर्जून बघावं असं मी म्हणेन. खरं तर कपल्सनी बघण्यासारखं आहे की किती तुमच्या म्हणजे काय म्हणतो आपण संबंध किती वाईट पद्धतीने म्हणजे आजकाल थोडंसं हे झालं संशय आला नाही इथे काहीतरी आहे तर हे काही न ठेवता परिस्थिती बदलते तर एकमेकांवर विश्वास ठेवा तुम्ही असं मी म्हणेन. तर त्या बऱ्याचदा होतं कपल्समध्ये की विश्वास दोघांवरती एकमेकांनी ठेवायचा असतो पण इतर लोकांवरती ठेवला नेहमी जातो त्याच्यामुळे मग बरेच वाद होतात. बरोबर त्यामुळे तर त्या लोकांनी नक्कीच बघावं असं मी म्हणेन.